नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुम्ही नेहमी बघत असाल माझा जो मुलगा आहे तो बऱ्याच वेळेला ब्लॉग बनवतो. मी मुद्दामून त्याच्याकरता ब्लॉग बनवायला लावतो जेणेकरून त्याचा थोडा कॉन्फिडन्स लेवल वाढेल, थोडं कम्युनिकेशन स्किल त्याची वाढेल. म्हणजे म्हणतात ना की इतरांशी जे इंटरॅक्ट आपण करतो लोकांशी, ती स्किल डेव्हलप होईल. तर त्याकरता मी मुद्दामून त्याच्याकडून व्हिडिओ बनवून घेतो. तर आज मी स्वतः आलो आहे, माझा फर्स्टच ब्लॉग आहे. माझं कारण आहे की जसं आपण जे बघतो आहे की पूर्ण आज 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 अराऊंड 6 तारीख आहे, 6 डिसेंबर. आणि मागच्या 2-3 दिवसापासून इंडिगोच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्या सर्व कॅन्सल होत आहेत, रेग्युलरली कॅन्सल होत आहेत. काल 5 तारीख होती, अराऊंड 1000 ज्या फ्लाईट्स होत्या त्या कॅन्सल झाल्या. तर मी आता स्वतःही त्याच्यामध्येच फसलो आहे. मी सध्या रायपूरमध्ये आहे. इंदोरला मी अगोदर गेलो होतो सुरुवातीला, आणि एक तारखेला मी ट्रॅव्हल चालू केलं आहे. मुंबईवरून मी इंदोरला गेलो. इंदोरमध्ये माझं ऑफिशियल काही काम होतं, 2-3 दिवस मी इंदोरला होतो. तिथून आम्ही रायपूरची फ्लाईट पकडून आलो. दोन्ही वेळेला माझ्या इंडिगोच्याच फ्लाईट होत्या. इंडिगो इज वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी रेग्युलरली 2008पासून ट्रॅव्हल करतो. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स नेहमीच चांगला राहिलेला आहे इंडिगोबाबत. त्यामुळे असं काही नाही आहे की अगोदर काही अशा गोष्टी घडल्या आहेत की जेणेकरून आपण इंडिगोला ब्लेम करू. ठीक आहे. हां, आत्ताची जी हे आहे, काही गव्हर्नमेंटनी काहीतरी त्याच्यामध्ये रूल्समध्ये चेंज केलं आहे, त्यांच्या वर्किंग आवर्समध्ये चेंज केले गेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी स्टाफची कमी आहे असं एक न्यूजमधून आपल्याला समजतं आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्हाला माहिती होतं की जर आपला स्टाफ कमी होणं किंवा वर्किंग आवर्स वाढतं तर आपल्याला ॲडिशनल स्टाफची गरज लागेल, तर तुम्ही हायर करायला हवे होते. ठीक आहे. काहीतरी अल्टरनेट सोल्युशन करायला पाहिजे होतं. जर तुम्हाला जर समजा फ्लाईट ऑल ऑफ सडन तुम्ही कॅन्सल करताय, ठीक आहे, तर तुम्ही दुसरं काहीच अल्टरनेट सोल्युशन आम्हाला देत नाही आहे, पब्लिकला देत नाही आहे. बऱ्याच आता माझं कसं आहे की मी छत्तीसगडमध्ये आहे, जो एक थोडासा रिमोट एरिया आहे. इथून रेग्युलर फ्रिक्वेन्सी नाही आहे, इवन मुंबईसाठी पण नाही आहे. अराऊंड दिवसातून 2च फ्लाईट आहे, डायरेक्ट फ्लाईट आहेत. ठीक आहे. अदरवाईज फ्लाईट अवेलेबल आहेत, पण वाया दिल्ली आहेत. देन अनदर फ्लाईट्स आहेत जी वाया हैदराबाद आहे. त्यासाठी पण आपल्याला 7 ते 8 तास लागतात, कारण तिथे पण एक वेटिंग पिरियड असतोच जेव्हा आपण फ्लाईट चेंज करतो. तर अशा वेळेला मग पब्लिक खूप जास्त सफर करतं, आणि मग त्यांच्यामधून तो जो राग असतो, जो अँगर असतो, तो बाहेर पडतो, आणि मग ते त्यांच्या बोलण्यावरून व्यक्त होतात. ठीक आहे. तर ॲक्च्युली म्हणजे माझ्या स्वतःचा जे एक्सपिरियन्स आहे किंवा जे माझं जे व्यक्तिमत्व आहे, ठीक आहे, राग असावा. रागाशिवाय आपण आयुष्यामध्ये प्रगती करूच शकत नाही. दॅट इज वन थिंग. ठीक आहे. पण तो राग व्यक्त करण्याची एक पद्धत असते. ठीक आहे. कसंही वागून काही करून आपला काही फायदा होणार नाही आहे. तुम्ही जे ग्राउंड स्टाफवर जे ओरडता, ठीक आहे, तो जो ग्राउंड स्टाफ आहे ना, त्यांना ते पण आपले जॉब करतात आहे, त्यांना पण काही कल्पना नसते. बऱ्याच वेळेला त्यांना कल्पना जेवढी आपल्याला माहिती असते तेवढी त्यांना माहिती असते. आणि बेसिकली दे आर नॉट अ डिसिजन मेकर. ठीक आहे. तर ते हेल्पलेस असतात. त्यांना फक्त एवढंच असतं की तुम्ही जे समोरचे जे प्रवासी आहेत, जे कस्टमर आहेत, त्यांना शांत करा. ठीक आहे. तर ते आपल्या पद्धतीने शांत करायचा प्रयत्न करत असतात. ती देखील माणसंच आहेत, त्यांना पण त्या पद्धतीने स्ट्रेट व्हायला पाहिजे. कसंही कोणावरही आदळा पटकणे, वस्तू फेकणं, ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्याने तुमचा जर हे सर्व करून जर आपला काही फायदा होणार असेल, ठीक आहे, जर आपल्याला तुम्हाला जर दुसरी फ्लाईट मिळणार असेल तर एक वेळ केलं तर आपण समजू शकतो. पण ह्या गोष्टी होत नाहीत. मी 2008पासून ट्रॅव्हल करतो. एकदा फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर इट्स नॉट इझी. कारण कसं असतं ना की पुढच्या ज्या फ्लाईट असतात 1-2 दिवस, 3 दिवस, इवन महिनाभर, या ऑलरेडी बुक असतात. त्यामुळे दुसऱ्या फ्लाईटमध्ये तुम्हाला जागा मिळणार किंवा नवीन फ्लाईट अरेंज करणार. नवीन फ्लाईट अरेंज करण्यामध्ये पण प्रॉब्लेम असतो, कारण त्यांचे जे असतं ते ह्यांचे मिनटाची किंवा जे काही असेल त्यांचा तो टाईम शेड्यूल असतो. ठीक आहे. त्यावेळेला एखादी नवीन, किंवा मुंबईसारखा जो बिझी एअरपोर्ट आहे तिकडे एका वेळेला हजारो विमानांची लँडिंग होते. तर अशा वेळेला समजा तुम्ही नवीन तिथे फ्लाईट ॲड नाही करू शकत. या समजण्याच्या गोष्टी आहेत, पब्लिकला पण समजण्याच्या गोष्टी आहेत. हां, एक हे आहे की एअर सर्व्हिस प्रोव्हायडर असतात किंवा एअरलाईन्स ऑथॉरिटी आहेत ना, त्यांनी काहीतरी अल्टरनेट सोल्युशन द्यायला पाहिजे. जस्ट कॅन्सलिंग द फ्लाईट विल नॉट वर्क. ठीक आहे. तुम्ही कॅन्सल करणार आणि म्हणणार की आम्ही तुम्हाला तुमचे रिफंडचे पैसे देतो. तर रिफंडचे पैसे घेऊन मग पब्लिकनी घरी कसं पोचायचं हा इश्यू ना. आज जर समजा मी रायपूरसारख्या ठिकाणी अडकलो आहे, ठीक आहे, तर आता मी बराच ट्राय केलं, अल्टरनेट फ्लाईट अवेलेबल नाही आहेत. निदान 2-3 दिवसापर्यंत नाही आहे. काही फ्लाईट अवेलेबल आहेत वाया दिल्ली वगैरे, त्यांच्या कॉस्ट अराऊंड 70,000-80,000 आहेत. ठीक आहे.
तर इवन मी रेल्वेसाठी पण ट्राय केलं, पण रेल्वेनी पण आपल्याला नाही होत आहे, कारण की तिकीट अवेलेबल नाही आहे, तत्कालमध्ये नाही आहे, कसंही नाही आहे. ठीक आहे. शेवटी मग माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. मी आपलं ज्या आपल्या बसेस असतात, सिटी बसेस असतात वॉल्वोच्या, त्या मी बुक केल्या आहेत. मी आता इथून निघणार आहे. आता सध्या मी हॉटेल रूमवर आहे. हे जे आहे लँडमार्क हॉटेल आहे, रायपूर छत्तीसगडची हे कॅपिटल आहे. तर मी आता तिथे, आता मी थोड्याच वेळाने निघीन. माझं सर्व पॅकिंग वगैरे आपण बघू शकता. माझं इथे मी सर्व पॅकिंग वगैरे माझं झालेलं आहे. मी आता निघण्याच्या तयारीमध्ये आहे. पण त्याच्या अगोदर एक फक्त पब्लिकसाठी एक इन्फॉर्मेशनसाठी की पॅनिक होऊन काहीच होत नाही. ठीक आहे. इवन अशा ज्या सिच्युएशन असतात ज्या माणसाला स्ट्रॉंग बनवतात. ठीक आहे. माणूस ज्या वेळेला आपण अशा परिस्थितीतून जातो, त्यावेळेला आपल्याला नेक्स्ट टाईमला आपण या सिमिलर टाईप ऑफ सिच्युएशनमध्ये आलो तर काय करावं. ठीक आहे. ह्याच्यासाठी आपल्याला एक एक्सपिरियन्स येतो, चांगला एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स इज ऑलवेज बेटर. ठीक आहे. तर त्या दृष्टीने बघायला गेलं तर एक माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स आहे. मी कधी एवढा लांब बसनी प्रवास केला नाही. अराउंड 1200-300 किलोमीटर आहे, कधीच मी केला नाही आहे. तर माझ्यासाठी हे चॅलेंजिंग पण आहे, पण मी ह्या प्रवासाचा पूर्ण आनंद घेणार आहे. कारण की स्वतःला त्रास देऊन देखील काही उपयोग नाही आहे. आपण जे हे करणार, त्रास करणार, आदरापण करणार, ह्याच्याने काही होणार नाही, आपल्या स्वतःला त्रास होणार आहे. ठीक आहे. तर जे आहे, जे घडतं आहे आयुष्यामध्ये, त्याचा उपभोग कसा घ्यायचा आनंदाने, ते महत्त्वाचं आहे. तर मी माझ्या प्रवासाचा पूर्ण आनंद घेणार आहे. ठीक आहे. आता माझी फ्लाईट नाही मिळाली, मला उशीर झाला आहे. माझं सॅटर्डे पण माझा वेस्ट जाणार. संडेला मी आत्ता निघणार आहे आणि मी संडेला अराऊंड 3 ते 4च्या दरम्यान मी मुंबईला पोचीन. तर तेवढा वेळ मी गाडीतच असणार आहे. थोडे वॉशरूमचे वगैरे पण प्रॉब्लेम होतात फ्लाईटमध्ये, ट्रेनमध्ये हा इश्यू नसतो. ठीक आहे. तर बघू आता कसं काय आहे ते. एक नवीनच चॅलेंजेस आहे अँड आय एम ऑलवेज रेडी फॉर द चॅलेंजेस. ठीक आहे. ते तर आहेच. बाकी एकच म्हणेन, एक अटलजींची एक कविता आहे बेसिकली की ये ना कि जीवन के सफ़र में जो मिला वो सही, जीवन के सफ़र में जो मिला वो सही, ये भी सही वो भी सही. ठीक आहे. जे आपल्याला मिळालं, समजा मला फ्लाईटमध्ये जायला मिळालं असं, दॅट इज ऑल्सो गुड. ठीक आहे. जर आता मला नाही मिळत आहे, मला त्रास होतो आहे, मला स्ट्रगल आहे, मला बसने जायचं आहे, जे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, तरी पण जे मिळत आहे ते पण सही. म्हणजे जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडतं, देव करतो तर चांगल्यासाठीच करतो. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी घडतात, आपल्या फायद्यासाठीच घडतात. तर जे असेल ते फक्त एवढंच आहे की आपला ॲप्रोच हा ऑलवेज पॉझिटिव्ह असावा. आनंदाने सर्व जे काय असेल, प्रॉब्लेम असेल, काही असेल, आयुष्यामध्ये सर्वांचे प्रॉब्लेम असतात. माझी आई लहानपणी वारली होती, तेव्हापासून मी स्ट्रगल करतो. पण मी प्रत्येक गोष्ट तिच्या शिकवणीने मी पॉझिटिव्हली घेतो. कारण की ती स्वतः बऱ्याच आनंदी असायची, ती स्वतः हेल्पफुल होती, सर्वांना हेल्प करायची. तसं म्हणजे तिचं जे नेचर होतं ते मी लहानपणी बघितलं आहे, जवळून बघितलं आहे. तर त्याच पद्धतीने की प्रत्येक आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येणार, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार. त्या प्रॉब्लेम म्हणूनच आपण शिकतो, मोठे होतो, घडतो. ठीक आहे. प्रॉब्लेममुळेच माणूस घडतो. तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित मिळतील ना, मिळणार ना, तर त्याच्यातून आपण माणूस म्हणून नाही घडू शकत. ज्यावेळेला तुम्हाला चॅलेंजेस असणार, तुमची लाईफमध्ये ट्रबल असणार, त्यावेळेला त्या ट्रबलमधून तुम्ही सोल्युशन शोधत जाता. ज्यावेळेला आपण सोल्युशन शोधतो, ठीक आहे, त्यानंतर आपल्याला प्रत्येक सिच्युएशनला हँडल करायची एक टेक्निक येते, आयडिया येते. आज मी इथे आहे, माझं 3 स्टार 4 स्टार हॉटेलमध्ये राहतो आहे. माझा प्रवास हा अराऊंड 2008पासून मी महिन्यातून 1 किंवा 2 वेळा फ्लाईटने फिरतो. ठीक आहे. आहेत नशिबामध्ये जे होतं ते आपल्याला मिळणार. आनंदाने आपण सर्व स्वीकारायचं. जे नवीन चॅलेंजेस आहेत ते घ्यायचे. चेंजेससाठी ऑलवेज चेंज इज अ पार्ट ऑफ लाईफ. ठीक आहे. तुम्ही चेंज नाकारू शकत नाहीत. आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस येणार, आपल्याला ते स्वीकारावे लागणार. फक्त ते स्वीकारताना आपण कोणत्या पद्धतीने स्वीकारतो आहे, आनंदाने स्वीकारतो आहे का आपण स्ट्रेसफुल हे करतो आहे, फील करतो आहे, ह्या गोष्टी आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर चेंजेस आनंदाने स्वीकाराल तर त्याच्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील. जर तुम्ही आदरापण करा, स्वतःला त्रास करून घ्याल, तर त्याचा अल्टिमेटली तुमच्या तब्येतीवर पण परिणाम होतो. तर असं आहे, मला ब्लॉग करण्याचा हेतू हाच होता की एक पॉझिटिव्ह लाईफ आहे. माझे व्हिडिओ जरी असतील, मेकच्या जे तुम्ही व्हिडिओ बघाल ना, माझ्या एकाही व्हिडिओमध्ये कोणत्याच प्रकारची निगेटिव्हिटी दिसणार नाही. मी नेहमी आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतो. माझी फॅमिली आनंदाने राहते. मेघला पण तसं शिकवलं. मेघ पण तसा मुलगा म्हणून तो तसाच आहे. त्याला काही ना काहीतरी एक्साइटिंग हवं असतात, चेंजेस हवे असतात, आनंदी राहतो. तर तसंच आहे आयुष्य, जे खूप स्ट्रगल आहेच ॲज अ ह्युमन बिंग. पण आपण कसं आयुष्याला घेतो आनंदाने,
ते महत्त्वाचं आहे. तर बाकी मला आता निघायचं आहे, मला लेट होतं आहे. आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार. खूप छान. असेच आपण इंटरॅक्ट करत राहू. माझा हा फर्स्टच ब्लॉग आहे, जेणेकरून मला म्हणजे हा मी तसा नॉर्मली बनवण्याच्या ह्याच्यामध्ये नव्हतो, परंतु हा थोडासा इन्सिडेंट जो आहे हा पूर्ण देशभर चालू आहे. सर्वजण हे करतात आहे, फेस करतात आहे. मी म्हटलं ना, अराऊंड 1,000 फ्लाईट कॅन्सल झाले. एका फ्लाईटमध्ये अराऊंड 350 ते 400 सीट्स असतात. म्हणजे किती माणसं एकाच वेळेला त्रास सहन करत असतील. काल पण मी जेव्हा बुकिंगला गेलो होतो तेव्हा माझ्याबरोबर बरेचसे माणसं होती. त्यांना मुंबईला यायचं होतं, त्यांना मुंबईची बसची तिकीट पण मिळत नव्हती. त्यांनी मग पुण्याची तिकीट अरेंज केली. पुण्यावरून ते पुन्हा मुंबईला जातील. बऱ्याच लेडीज पण आहेत, त्यांना तर खूपच त्रास होणार आहे. ठीक आहे. होप कंपनीज आमच्या कंपनीतून हे केलं, लेडीजसाठी वेगळी व्यवस्था करावीच लागते. त्यांना त्यांचं सुखरूप घरी पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे मुलींसाठी. तर कंपन्या त्या दृष्टीने प्रयत्न करतीलच. ठीक आहे. बाकी आपण कसेही जाऊ शकतो. आहे जे आहे आनंदाने एन्जॉय करा. बाकी आपण पण आनंदी राहा. बाय बाय.